बाजारात गेली होती, तर बाजारातून छान हे मला आवळे दिसले, तर आवळे घेऊन आले. आता आवळ्याचा आपण काय बनवूया, आवळ्याचा मुरब्बा बनवूया. तर बघा हे छान छान असे मला भेटले. आता सीझन जात आलाय पण तरी सुद्धा छान भेटले, तर मी घेऊन आले आणि आता आपण आवळ्याचा आता मुरब्बा बनवूया. तर आता मी काय केलं की आपल्याला आवळा कँडी बनवायची किंवा मुरब्बा बनवायचा आहे, तर आता हे मी इथं स्टीमला ठेवते. आपला इडलीचं पात्र आहे ते घेतलं किंवा आपण असं पण ठेवू शकतो. आणि पाण्यामध्ये पण आपण टाकायचो आधी, पण ना पाण्यामध्ये त्याचं जास्त आपल्याला आवळा कशाला उपयोगी येतो, तर आवळा केसांसाठी चांगला, त्वचेसाठी चांगला, आणि आवळ्यामुळे हाडं पण आपली चांगली होतात आणि स्किन चांगली होते आपली. त्यामुळे आवळ्याचं आपण च्यवनप्राश वगैरे असतं की नाही, तर आवळा असा मुलांना पण आवडतो आणि मुलं छान आवडीने खातात. आवडतो ना, म्हणूनच मग आई म्हटली चला आता पहिल्या सीझनमध्ये आपल्याला करायला नाही भेटला, मला जरा प्रॉब्लेम होते, माझी तब्येत बरी नव्हती, माझ्या सासूबाई गेल्या, मग त्यामुळे झालंच नाही. पण मग आता गेली होती गंगेवर तर भेटले मला आवळे, तर मग मी आता हे स्टीमला ठेवले. आता याच्यावर मग मी झाकण ठेवून देईल, म्हणजे हे वाफून निघते. ठीक आहे. ते ह्याचा रंग चेंज झाला. आता सेकंड काय बघायचं आहे आपल्याला, हे थोडंसं आहे ना, हे फुटतं आहे का असं बघायचं आहे. तर हे होणार आहे मोकळं. हे बघ, हे असं आहे ना, हे असं 4 नाही झालं आहे अजून थोडा वेळ थांबूया. पण याचा रंग बदलला, चेंज झाला आहे, बदलला आहे. आता थोडा वेळ ठेवूया आणि मग काढूया आपण. 10 मिनटं झाले. ते बघ, हे असं आहे ना, हे असं झालं आणि हे अशा पाकळ्या झालेल्या पाहिजेत, म्हणजे मग आपलं हे झालं. हे अशा पाकळ्या झाल्या पाहिजेत, म्हणजे आता बाहेर काढल्या की पाकळ्या होतील. म्हणून आता आपण बंद करून घेऊया गॅस. आता हे उकडलेत ना, हे याच्यातून काढून घेते. आवळे ते 1 किलोसाठी आपण 1 किलो गूळ किंवा 1 किलो साखर घेऊ शकतो. ठीक आहे. हे बघ, मी घेतलं, हे असं हे करायचं, हे याच्या फोडी होतात तयार. हे अशा फोडी काढून घ्यायच्या, हे बी काढून घ्यायची आणि ह्या फोडी अशा अशा निवडून घ्यायच्या. हे आपोआप अशा फोडी निघतात. हे बघ, है ना. असे मस्त अशा, हे बघ असं फोडलं की लगेच अशा फोडी होतात, कापावं नाही लागत, काय नाही. अशा तुकडे तुकडे करून घ्यायचे मस्त अशा, त्याची काप अशी करून पटकन असे निघतात. म्हणजे 10-15 मिनटं किंवा 10 मिनटं तरी त्याला लागतात. आणि मग बघा हे सगळे असे मस्त असे काप असे काढून घेतले. आता हे याच्यामध्ये आता आपण गुळामध्ये मिक्स करू आणि हे गरम करून घेऊ, है की नाही. आणि मग हा आवळ्याचा मुरब्बा असा मस्त लागेल ना, असं सुंदर. का आवळ्यामुळे काय होतं माहिती का, असं घ्या आणि गॅस ऑन करते मी. तर गॅस ऑन केल्यावर मी ठेवला आहे याच्यामध्ये गूळ. आता 1 किलोला 1 किलो गूळ घेतला आहे, थोडासा कमी घेतला आहे मी. बघूया आता, मग पुढे लागला तर मी मग परत घेणार आहे. हा थोडासा काढून ठेवला आहे, लागला तर आपण परत टाकूया. तर हा गूळ घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण गुळात बनवणार आहे ना, याच्यामध्ये ह्या आता आपण फोडी केल्यात त्या टाकायच्या. याच्यामध्ये जसं आपण उकडून काढलं तसं याच्यामध्ये पाणी आपण काहीच टाकत नाही. याच्यामध्येच आता आपण हे गूळ असा मिक्स करून घेऊ. हे सगळं आता गूळ मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, 4 लवंगा टाकते आणि 4 आपले हे वेलची. जर असा सुहास येईल, याची पावडर नाही बनवत आहे, तशीच टाकते, म्हणजे त्याचा अर्क चांगला त्यामध्ये मुरणार आहे ना, म्हणून मग तो मुरण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपण मिरची पावडर पण टाकू शकतो, थोडंसं काळं मीठ टाकू. हां, तिखट हवं असेल ना तर मिरची पण टाकू शकतो. जसं आपण गोड आंबा बनवतो तर गोड आंब्यासारखं थोडीशी मिरची जरी टाकली किंवा मिरची पावडर टाकली तरी चालतं. पण लहान मुलं खातात, त्यामुळे मग हे गोड असा. आणि हा जेवढा जुना होतो ना तेवढा गुणकारी आयुर्वेदिक बनत जातो. त्यामुळे हा मुरब्बा 1-2 वर्ष असा टिकतो. म्हणून पाण्याचा अंश नको आहे याच्यामध्ये असं म्हटलं गेलं. मग आता हा पूर्ण आपण गुळाचा
पाक असा छान होईल, त्यामध्ये मुरेल असं आपण बघू. आणि तो मग जी आवळा जी 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 आपण कॅन्डीसारखं केलं आहे नाही का तुकडे तुकडे, ते पूर्ण त्यामध्ये मिक्स होऊन चांगले शिजतात. आणि मग ते 2 वर्षाचे, 1 वर्षाचे, 6 महिन्याचे झाले की ते गुणकारी होतात. त्यामुळे ते आपल्या त्वचेला असं तर आपण अख्खा अख्खा, आधीची तर मुलं बघ असं अख्खा अख्खा खायचे. ते खायचे तर चांगलं पण होतं ना. आता आपले दात शिवशिवतात आणि जे खातात त्यांच्यासाठी छानच आहे नाही का, की अख्खा आवळा खातात. ते छोटे पण आवळे आपण लावले ना आपल्या शेतामध्ये, आता बघू आलं तर छानच आहे. तर ते आवळे पण म्हणजे ते खाल्ले ना तर आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी पण चांगलं असतं नाही का. त्यामध्ये विटामिन्स असतात त्या आवळ्यामध्ये. त्यामुळे पूर्वीच्या लोकांचं बघ, काही औषध वगैरे न खाताही त्यांचे केस, त्यांचे काळेभोर टपोरे डोळे, म्हणजे स्वच्छ सुंदर आणि निरोगी डोळे, त्वचा पण स्वच्छ सुंदर सतेज त्वचा, तजेलदार अशी ह्या खाण्यापिण्यामुळेच व्हायची ना. त्यामुळे आपण आता आपलं खाणं पिणं बदलत गेलं आहे, त्यामुळे सगळंच बदलत गेलं. जसं खाणं पिणं आपण थोडा प्रयत्न करायचा की आपली मुलं हे खावी. आपण बनवलं तरच आपली मुलं खातील ना. आपण बनवलंच नाही तर मुलांना काय माहिती हे काय असतं आणि कसं खायचं असतं. मग जर आपण बनवलं तर मुलं पण खातील आवडीने, थोडी थोडी गोडी लागेल त्यांना. आणि मग गोडी लागली की आपले हे पदार्थ किती छान आहेत ते त्यांना कळेल आणि ते खातील आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आपल्याला तर हेच हवं असतं ना. मम्मी लोकांना, सगळ्या मम्मीला, आजीला असं वाटत असतं आपल्या मुलांनी सकस असा आहार केला पाहिजे. आता हे लोणचं तर मुरांबा तर मुरब्बा, आणि हेल्दी तर हेल्दी, आरोग्यदायी तर आरोग्यदायी. आणि ती कॅन्डी तर अपचन झालं, म्हणजे बघ ॲसिडिटी झाली. ॲसिडिटी झाल्यावर बघ आपण म्हणतो एक आवळा होईल एवढं 4 फोडीचा घ्या आणि खाऊन टाका, तर बघ लगेच ढेकर येतो बघ लगेच. त्यामुळे जास्त जर आपल्याला ॲसिडिटी पण झाली, आणि हे मुराब्बा किंवा आवळा कॅन्डीचं आहे ना, किंवा सुपारी पण बनवतात नाही का, पण आवळा कॅन्डीचं, आवळा सुपारी, आवळा कॅन्डीचं पण असं 4 फोडी तोंडात टाकल्या, 2च फोडी टाकल्या की लगेच डेकर येतो. हां, मळमळलं तरी सुद्धा आपण मग तोंडामध्ये हे आवळा ठेवलं तर आपल्याला लगेच बरं वाटायला लागतं. आणि आता हे तुरटपणा लागेल ना, म्हणून मग थोडासा याच्यामध्ये लिंबू पिळला तरी सुद्धा चालतो. आता याच्यामध्ये थोडंसं आपण काळं मीठ टाकू आणि थोडासा लिंबू पिळू, म्हणजे हे अजून टिकायला पण चांगलं आणि छान पण लागेल. अशी त्याची चव अशी जराशी वेगळी लागेल है ना. आणि मग मुलांनाही आवडेल, आपल्या मोठ्यांनाही आवडतं आणि आपल्या मुलांना पण आवडतं. चपाती बरोबर नुसतं पण छानच लागेल ना, नाही का. म्हणून आपण हा बनवतोय. आवळा कॅन्डी पण बनवणार आहे आपण, आणि आवळ्याचा मुरब्बा. लेट आहे लेकिन दुरुस्त आहे. आम्हाला आमच्या प्रॉब्लेम्समुळे आम्ही बनवलो नाही का. आज बनवू उद्या बनवू असं केलं, आणि बाजारामध्ये आवळा यायला लागला तेव्हाच बनवतो आपण खास नाही का. आवळा कॅन्डी तरी बनवतो, पण मग आता जरा प्रॉब्लेम्स होते आपल्या घर परिवारातले, त्यामुळे मग बनवलं नाही. पण मग आता दिसले मला आवळे, लगेच मी घेऊन घेतले की चला आता आपण बनवू शकतो जाता जाता, तर सीझन जाता जाता बनवूया म्हटलं. काय झालं बाबू, काय टाकूया थोडासा लिंबूचं, अर्धा लिंबूचा ज्यूस काढूया आपण. याच्यामध्ये थोडासा आपण लिंबू ज्यूस टाकूया, लिंबाचा रस टाकला याच्यात थोडा. फेस आलाय आता हे बघ, हे आहे ना आपली, हे बघ कॅन्डीचं असं थोडासा हे बदलत चालला. हे बघ, हे कसं होतं आधी, तर हे थोडंसं आता त्याला पीस असं हे होत चालले. आणि हा पाक बघा आता, हे बाई असा होतोय, हे बघ असा होतोय. आणि असं थोडासा असं गळायला पाहिजे ना, अजून बाकी आहे. हे बघ असा थोडासा एक तारी झाली की मग आपण काढून घ्यायला मोकळे. अजून बघ हे पीस कसे झालेत ना कॅन्डीचे, असे थोडेसे असे ब्राउनिश होत आले, म्हणजे हे शिजत आले. आणि ह्याला फेस आलाय ते एक, आणि ही अशी तार येते, आणि थोडी असं तार येते ना, तर मग समजायचं आपलं. थांबा दाखवते. अशी ही तार यायला लागते, म्हणजे आपला हा गुळाचा पाक झालेला आहे.
म्हणून मग आता आपण हे बंद करूया गॅस. दिसतंय याच्यामध्ये, पण आता थोड्या वेळाने काय होईल, कारण आपण खूप वेळ जर शिजत ठेवलं तर हे शिजून जाईल नाही का. म्हणून आता हे काय होईल, आपण असंच ठेवल्याने थोड्या वेळ जेव्हा थंड होईल ना तेव्हा हे याच्यामध्ये मुरायला लागेल, आणि मुरायला लागेल म्हणजे मग आपण हा ठेवू शकतो. आता हे एवढं पाणी येतात ना, म्हणून मग आता नंतर मग त्याचं असं आतमध्ये ते मुरून घेईल, कारण ऑलरेडी नाहीतर हे जे आवळ्याचे हे आहेत ते असे कडक कडक लागतील. म्हणून नरम होण्यासाठी आता याच्यामध्ये हे मुरू दे. असं मुरायला ठेवले. आता आपण थोड्या वेळाने बघूया आता हे कसं होतंय ते. चला तर मग. आता बघायचं, मस्त असा पाक झालाय छान. हे असा झाला म्हणजे हा एक तारी झाला. हे बघ, हे आता पूर्ण आपलं, हे आता आपण हे करायला ठेवलंय की नाही. आता हे याचा रंग पण असं मस्त असं मस्त 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 वाटतंय. आणि हे आता हे असं एक तारीसारखं झालं आहे. ओके नाही. ओय दुर्वा भाई, याला थोडंसं असं फेस यायला लागला की हे असं मस्त एक तारीसारखं होऊन जातं. की आता आपण याला गॅस बंद करून घ्यायचं. आणि आपले मस्त आवळ्याचे तुकडे पण असे मस्त झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया, आणि मग थोडंसं थंड झाल्यावर छान असं मिळून येईल याच्यामध्ये. आहे की नाही, मस्त मस्त दिसते की नाही. कँडी तर बनवणारच आहे आपण, पण हा मुरब्बा पण. पहा, आपलं मुरब्बा तयार झाला. आता आपण ह्या बरणीमध्ये, ही बरणी अशी स्वच्छ करून घेतली. आता या बरणीमध्ये मी भरून घेते. बरणीत आता हा मस्त असा हा भरून घेते. किती छान झालाय बघा, मस्त असा छान. या फोडी कशा मस्त अशा मुरल्या गेल्यात. या फोडी कशा मस्त अशा मुरल्या गेल्यात बघा, छान असं मुरलं गेलंय. आणि आता आपण त्या बरणीमध्ये भरून घेतोय. आता असं या काचेच्या बरणीमध्ये भरून मग आपण हे वर्षभरासाठी 6 महिन्यासाठी असं ठेवू शकतो. छान मुरब्बा आपला तयार झाला. हा बघा किती छान झालाय की नाही, मस्त असा. आता हा आपला असा बरणीमध्ये भरला. आता हा वर्षभरासाठी किंवा 6 महिन्यासाठी, 2 वर्षांसाठी, जसा जसा हा मुरेल तसं तसं हे लोणचं आपलं मुरब्बा, आवळ्याचा मुरब्बा तयार झाला. आता आपला हा पहा, आता आपला असा हा आवळ्याचा मुरब्बा तयार झाला. कसा मस्त आहे की नाही, असा छान असा रसरशीत असा मस्त आलं की नाही तोंडाला पाणी. छान असा आपण आंब्याचं लोणचं करतो, हे आहे आवळ्याचं गोड लोणचं, आवळ्याचा मुरब्बा. किती सुंदर बघा, छान ना. बरणीमध्ये भरून ठेवायचा. झाला आपला मुरब्बा तयार. सुंदर सुंदर हेल्दी आरोग्यपूर्ण मुरब्बा आवळ्याचा.